मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड जरा उशिरा आला बरं का मंडळी, पण आला. चला तर मग आजचा एपिसोड खूप छान दाखवलाय त्यांनी, बघत राहा शेवटपर्यंत. सुरुवातीला आपण बघतोय तर डॉक्टर आल्यात पूर्णाजींना तपासायला. डॉक्टर म्हणतात, अश्विनने तुम्हाला सांगितलंच असेल की आपण अन्नपूर्णा मॅडमच्या बाबतीत एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. आता प्रतापराव विचारतात, यात काही रिस्क नाही ना? त्यावर डॉक्टर म्हणतात, घाबरू नका, मी आहे ना त्यांच्यासोबत. तुम्ही सर्वजण डॉक्टर या नात्याने माझ्यावर विश्वास ठेवा, काही होणार नाही अन्नपूर्णा मॅडमला. अस्मिता म्हणते, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. आता हे सगळेजण आलेत आपल्या पूर्णाजीच्या रूम मध्ये. डॉक्टरांना पाहिल्या पाहिल्या पूर्णाजी म्हणतात, अरे वा, तुम्ही आला. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, तुला भेटायला डॉक्टर सरिता आल्यात बघ. त्यावर पूर्णाजी म्हणतात, नमस्कार, कशा आहात? मग डॉक्टर म्हणतात, हो मी बरी आहे, तुम्ही कशा आहात अन्नपूर्णा मॅडम? अन्नपूर्णा मॅडम म्हणजे आपल्या पूर्णाजी म्हणतात, आजही आपण गप्पाच मारायच्या का? डॉक्टर म्हणतात, चालेल का तुम्हाला? पूर्णाजी म्हणतात, हो चालेल ना, तुमच्याशी बोलून छान वाटतं मला. मग डॉक्टर विचारतात, बरं अन्नपूर्णा मॅडम, मला एक सांगा, ही ना तुमची तन्वी ना, बरोबर ना? त्यावर पूर्णाजी सायलीला बघून म्हणतात, हो ही तन्वीच आहे. मग डॉक्टर म्हणतात, आता मला सांगा, ह्या कोण आहेत? मग पूर्णाजी म्हणतात, ही माझी सून कल्पना. तुम्हाला काय माझ्या स्मरणशक्तीची परीक्षा बघायची आहे का? थांबा, तुमचा पेपर आत्ता सोडवते मी. हा माझा मुलगा प्रताप, हा माझा नातू अश्विन आणि ही माझी नात अस्मिता आणि ही तन्वी. आता पूर्णाजीला त्या डॉक्टर म्हणतात, पुन्हा सांगाल का मला यांचं नाव काय आहे? सायलीकडे बघून म्हणतात त्या. पूर्णाजी म्हणतात, काय परत परत तेच तेच सांगू मी, आणि तुम्ही विचारताय सारखं सारखं. अहो तन्वी आहे ही, म्हटलं ना तुम्हाला. डॉक्टर म्हणतात, बरं अन्नपूर्णा मॅडम, अर्जुनच्या बायकोचं नाव आठवतं का तुम्हाला? त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, हो त्याच्या बायकोचं नाव सायली आहे. पूर्णाजीला आता डॉक्टर विचारतात, सायली कुठे आहे मग? पूर्णाजी म्हणतात, तिचे वडील आजारी आहे ना, म्हणून ती मुंबईच्या दवाखान्यात त्यांना घेऊन गेली आहे. आता या आजींना विचारतात की डॉक्टर विचारतात, तुम्ही मला सायलीचं वर्णन करून सांगाल का, ती कशी दिसते? पूर्णाजी आता डोळे झाकतात आणि सायलीला आठवायला लागतात, त्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागतो बरं का. डॉक्टर म्हणतात, सांगाल का तुम्ही कशा दिसतात सायली ते? आता पूर्णाजी डोळे उघडून म्हणतात, घरातल्याच मुलीचं काय वर्णन करून सांगू? अहो आमची सायली ना खूप छान आहे दिसायला. आता डॉक्टरांनी पूर्णाजीला प्रियाचा फोटो दाखवून विचारलंय, या मुलीला तुम्ही ओळखता का? पूर्णाजी आता तो फोटो बघतात बरं का हातात घेऊन, आणि अचानक खूप डिस्टर्ब होतात, चिडून म्हणतात, ह्या मुलीचा फोटो का आणलात माझ्यासमोर? मला मला ही मुलगी नाही आवडत, ही वाईट आहे, ही मुलगी मला माझ्या घरात नकोय, नकोय ही मुलगी मला माझ्या घरात. असं म्हणून पूर्णाजी आता थोडंसं ओरडतात बरं का. तेव्हा डॉक्टर म्हणतात, शांत व्हा अन्नपूर्णा मॅडम, शांत व्हा. तुम्ही ओळखता का या मुलीला? तुम्ही या मुलीला कधी बघितलंय का? डॉक्टर प्रश्न विचारतात, तुम्हाला माहितीये का ही मुलगी कोण आहे? आता चिडतात बरं का पूर्णाजी आणि म्हणतात, तो फोटो फाडून फेकून द्या, मला ही मुलगी डोळ्यासमोर नकोय, फेकून द्या तो फोटो. डॉक्टर म्हणतात, चिडू नका अन्नपूर्णा मॅडम, मी तुम्हाला सहज विचारलं. आता प्रतापराव म्हणतात, पूर्णाई शांत हो बरं. सायली पटकन पाणी देते बरं का पूर्णाजीला, आणि आता म्हणते, पूर्णाजी पाय नको घेऊस खाली. अगं खाली पाणी सांडलंय, विमलताईंना सांगते मी साफ करायला. आता पाणी सांडलेलं नसतं, पण सायलीला वाटतं प्रियाचा फोटो पुन्हा बघतील पूर्णाजी, म्हणून ती असं बोलते. आता डॉक्टर म्हणतात, चला बरं डॉक्टर अश्विन, आपण बाहेर जाऊन बोलूयात. अन्नपूर्णा मॅडम मी येते, आपण परत 1-2 दिवसांनी भेटूयात. असं म्हणून डॉक्टर आता बाहेर आल्यात हॉलमध्ये. अश्विन म्हणतो, ए पूर्णाजी, आम्ही बाहेर आहोत, तुला काही लागलं सवरलं तर आवाज दे. अस्मिता म्हणते, हो ग पूर्णाजी, मला आवाज देशील? आता सगळेजण बाहेर गेलेत बरं का हॉलमध्ये. पूर्णाजी जरा डिस्टर्ब होतात प्रियाचा फोटो पाहिल्यावर. मग मंडळी, मला सांगा, सायलीची कुठली प्रतिकृती यांच्या डोक्यात असेल नेमकी? बापरे, हे नेमकं मोठं गौडबंगालच आहे. असो, आता बघा, सायली आता स्वयंपाकघरात गेल्यावर विमलला सांगते, विमलताई तिथे पाणी सांडले, ते पुसा. आणि तिथे प्रियाचा फोटो खाली पडलाय, तो आधी उचला बरं का. विमल म्हणते, हो सायलीताई, मी पटकन उचलते. आता डॉक्टरांशी बोलतात हे सगळेजण. अश्विन विचारतो आधी डॉक्टरांना, डॉक्टर सरिता, पूर्णाजीला प्रियाचा फोटो दाखवल्यावर ती जरा अपसेटच झाली ना, ही मुलगी खूप वाईट आहे असं ती म्हणाली, काय अर्थ आहे या सगळ्याचा? प्रतापराव म्हणतात, डॉक्टर प्रियाला ओळखलं असेल का पूर्णाईने? त्यावर त्या डॉक्टर म्हणतात, नाही, अगदीच त्यांनी ओळखलं असं नाहीये, पण ही मुलगी कोणी विचारल्यावर त्यांना त्रास झाला. ही मुलगी चांगली नाहीये हे त्यांना पक्का आठवतंय, आणि खरं तर हे चांगलं लक्षण आहे, चांगली खूण आहे. त्यांची हळूहळू प्रगती होते, हे मात्र बरं आहे. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे बरं वाटेल ना आमच्या पूर्णाईला लवकरच? आता या कल्पनाताईंना डॉक्टर म्हणतात, अहो आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात कल्पनाताई, कारण आपण पूर्णाईचा विषय आता प्रियाकडे काढलाय. त्यांना कळतंय किती वाईट आहे, आणि तिने तन्वी बनण्याचं नाटक केलं. खरी तन्वी अजूनही सापडलेली नाहीये, हे आपण त्यांना हळूहळू सगळं समजावून सांगू. त्यांना कळतंय हेच पुष्कळ आहे. अस्मिता म्हणते, म्हणजे पूर्णाजीला हे सगळं कळतंय ना? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो क्लिअरिटी तशी त्यांना आहे, पण आपण आपल्या बाजूने प्रिकॉशन घेऊन इलाज करूयात.
आता कल्पनाताई म्हणतात, मला तर टेन्शनच आलं होतं पूर्णाईचं काय होईल. खरं सांगू का, अर्जुन, अश्विन आणि सायली करता हे कठीणच होत चाललंय. डॉक्टर म्हणतात, मला अंदाज आहे, तुम्ही काळजी करू नका. खरं तर आपण चांगल्या ट्रॅकवर आणि बरोबर ट्रॅकवर आहोत. बरं डॉक्टर अश्विन, माझी पेशंट आहेत, मी निघू का आता? मग अश्विन म्हणतो, हो चला डॉक्टर, मी सोडतो तुम्हाला. डॉक्टर गेल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, चला बरं झालं, देवच पावला बाई, पूर्णाईंच्या तब्येतीत सुधार होते, हे चांगलं आहे. सायली म्हणते, हो पण ते फोटो पाहिल्यावर पूर्णाजी चिडल्या हं. प्रतापराव म्हणतात, काही झालं तरी आपल्या पूर्णाईची स्मृती परत येणं हे महत्वाचं आहे ना. मग सायली म्हणते, त्यांना त्रास झाला तेही खरंच आहे. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, ते सगळं सोड, पण आता तुझ्या बाळाच्या पायगुणाने सगळं चांगलं होणार आहे. पूर्णाईच्या बाबतीत पण पॉझिटिव्ह आपल्याला कळलंय ना, आता सगळं छानच होईल बघ, तुझ्या बाळाचाच पायगुण आहे. तेवढ्यात अर्जुन आलाय एक्सायटेड होऊन आणि म्हणतो, बायको, ए बायको. तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, अरे ए बाबा अर्जुन, तू जाऊन पण आलास प्रतिमाकडे? अर्जुन म्हणतो, येस डॅड, बघा मी काय आणलंय. ए बायको, बस ना बस. अश्विन पण आलाय बरं का आता आतमध्ये त्या डॉक्टरांना सोडून. अश्विनला खरं तर हे सगळं बघून खूप असं म्हणजे त्याच्या भावासाठी त्याला आनंदच होतोय, पण त्याला वाईटही वाटतंय. अर्जुनने सायलीसाठी निशिगंधाची फुलं आणली आणि तो कागदामध्ये खूप सारी फुलं आणतो प्रतिमात्याकडून आणि सायलीला वास घेण्यासाठी म्हणून देतो आणि म्हणतो, बघ बरं बायको, तुला कसं वाटतंय? सायली त्याचा सुगंध घेते आणि म्हणते, वाह, मला खूप छान वाटतंय. हो हो. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला बरं का. सायली म्हणते, मला प्रसन्न वाटतंय, मला मळमळत पण नाहीये. हो. तेवढ्यात अर्जुन आता म्हणतो, येस येस, जमलं. प्रतापराव म्हणतात, वा रे वा अर्जुन, एवढी धावपळ केली, सगळं घेऊन आलास, हे रामबाण उपाय ठरला बरं का अर्जुन, ग्रेटच आहेस बाबा तू. प्रतापरावने असं म्हणल्या कल्पनाताई म्हणतात, मग मुलगा कोणाचा आहे? प्रतापराव म्हणतात, माझा नाही बाबा, या बाबतीत तुझा मुलगा आहे. सगळे हसायला लागतात बरं का. अस्मिता म्हणते, एक मिनिट हा, पण हा काय योगायोग आहे? प्रतिमा आत्याला त्यावेळेला निशिगंधाच्या फुलाच्या सुवासाने बरं वाटत होतं आणि आता सायलीला पण बरं वाटतंय. हे काय आहे नेमकं? असं कसं होऊ शकतं बरं? म्हणजे मुलीची आणि आईची प्रेग्नन्सी सेम आहे असं म्हणतात. आता कल्पनाताई बोलतात ते आणि म्हणतात, असं म्हणतात की आईची आणि मुलीची प्रेग्नन्सी सेमच जाते, पण प्रतिमा आणि सायलीचं तर नातं नाहीये. मग दोघींना एकाच गोष्टीमुळे कसं काय बरं फरक पडला असेल? मंडळी, काय आहे सगळं? किती किती हिंट द्यायच्या यांना सायलीने. सायलीला पण कळत नाही आणि यांना पण कळत नाही. काय बोलू आता, मला शब्द पण सुचत नाहीये. तेवढ्यात आता अर्जुनला आला प्रतिमा आत्याचा व्हिडिओ कॉल. अर्जुनने फुलं दिले की नाही ते विचारतात आता प्रतिमा आत्या. अर्जुन म्हणतो, बोल का आत्या. प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन, अरे सायलीला बरं वाटलं ना निशिगंधाच्या फुलाच्या सुवासाने? अर्जुन म्हणतो, अगं आत्या, परफेक्ट झाली ती, बोल तिच्याशी. सायली आता व्हिडिओ कॉलवर बोलते प्रतिमा आत्याशी आणि म्हणते, प्रतिमा आत्या, तुमचे खूप खूप आभार, मला खूप प्रसन्न वाटतंय आणि मळमळत पण नाहीये. खरंच खूप छान वाटतंय हं प्रतिमा आत्या, खूप खूप आभार तुमचे. आणि खरं तर आम्ही आता याच विषयावर बोलत होतो की तुमचं आणि माझं सगळं असं सेम कसं काय? प्रतिमा आत्या म्हणतात, काय तरी नवीन आहे त्यात सायली, आपली नाळ तर कुठेतरी जोडलीच गेलेली आहे गं. आणि माझ्या तन्वीचं लहानपणी कोड कौतुक नाही करता आलं गं मला, म्हणून देवाला वाटलं असेल की तुझ्या रूपात तन्वीला परत पाठवावं, म्हणून योगायोग घडला असेल कदाचित. बघा प्रेक्षकांनो, प्रत्येक गोष्टी वाऱ्यावरी उडवून नेतात हे. असो, सायली आता मनात विचार करते, खरंच हा योगायोग असेल की दुसरं काही? प्रतिमा आत्या म्हणतात व्हिडिओ कॉलवर, सायली, अर्जुन, तुमच्या दोघांचं कौतुक करायचंय रे, पण असं फोनवर नाही. मी आणि रविराज येऊन तिथे येऊन भेटू तुम्हाला. अर्जुन म्हणतो, लवकर या हां आत्या, लवकर या. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बेटा काळजी घे बरं का आता. सायली म्हणते, हो आत्या. अर्जुन म्हणतो, बरं चल आत्या, ठेवतो फोन. प्रतिमा आत्या आता लगेच थोड्या वेळात येतात बरं का तिथे. आता सायलीला म्हणतात, या कल्पनाताई, बाई सायली तू आराम कर बरं, काही ना काही चालूच आहे मध्ये आणि तू इथेच बसतेस, जा बरं बाई आराम कर वर जाऊन. सायली आता निघून जाते खोलीमध्ये. अर्जुन सायली गेल्यावर सांगतो या सगळ्यांना, अगं मम्मा, मला ना आत्याने निशिगंधाचं रोप पण सोबत दिलंय बरं का, तू लावशील ना गार्डनमध्ये आपल्या? अस्मिता म्हणते, आपल्या नेहमीच्या फुलवाल्याला ना आपण सांगूयात की ते निशिगंधाची फुलं रोज देत जा म्हणून. अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताताई, त्याने नाही दिली ना तर मला सांग, मी कुठून अगदी कुठूनही आणेल आणि रोज फुलं आणेल माझ्या बायकोसाठी, काही पण. असो, आता हा सीन इथेच पूर्ण झाला आणि पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायली तिच्या बेडरूममध्ये असताना सतत विचार करते की तिला असे भास का होत आहेत. आतापर्यंत तिला पूर्णाजी तन्वी म्हणून ट्रीट करताय आणि तिला पण तन्वी म्हणून जे भास होत आहेत ते सगळे वाक्य ती पूर्ण करते. हे सगळं तिला आठवतं बेडरूममध्ये बसल्या बसल्या. मंडळी, आज शेवटचा सीन त्यांनी अप्रतिम दाखवलाय बरं का. सायली आता तंतोतंत सीन सांगते लहानपणीचा, तरी पण अजून सुभेदारांना जाग आलेली नाहीये
की सायली घरी तन्वी असू शकते म्हणून. दिस इज टू मच प्रेक्षकांनो. इतके हिंट देत आहेत ते आणि अगदी क्लिअरपणे देत आहेत. तरीसुद्धा त्यांना कळत नाहीये की सायली खरी तन्वी असू शकते म्हणून. या जादा हो रहा है जरा. असो, आता सायलीला आतापर्यंतच्या सगळ्या खाणाखुणा आठवताना त्यांनी दाखवल्यात आपल्याला पुन्हा एकदा. सायलीला आता ते सगळं आठवून अचानक तिचं डोकं दुखायला लागतं आणि त्रास व्हायला लागतो तिला. छोट्या तन्वीचे भास तिला सतत होत असतात, त्यामुळे आता तिचं डोकं उठतं आणि म्हणून ती आता कपाट उघडते आणि ते फोटो काढते तन्वीचे, छोट्या तन्वीचे आणि म्हणते, "आता मला हे फोटो पूर्णाजीला परत द्यायला हवे का? जर यांनी पाहिलं तर ओरडतील मला. मी हे फोटो देऊनच येते पूर्णाजीला." असं म्हणून ते फोटो ती पुन्हा काढते, हातात घेते आणि बघायला लागते. छोट्या तन्वीचे फोटो आहेत, जे तिने आतापर्यंत पाहिले ना तेच. आता सायली ते फोटो बघते आणि मनात पुन्हा तिचा विचार येतो, हे सगळे भास का होतात मला? ही खरंच तन्वी आहे मुलगी का कोणी वेगळी आहे? काय आहे सगळं? मला असं विचित्र काही दिसतंय, इतकं अस्पष्ट दिसतंय, असं का होतंय? मला काही ठरवता पण येत नाहीये, नेमकं माझ्या बाबतीत चाललंय तरी काय? सायली आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्या तिच्या हातातनं ते फोटोज खाली पडतात. ते फोटो घेण्यासाठी सायली वाकणार, तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, "अरे ए, काय चाललंय तुझं बायको? आणि हे काय? तन्वीचे फोटो? बायको तुला मी सांगितलं होतं ना की हे फोटो पुन्हा परत दे पूर्णाजीला." सायली म्हणते, "अहो मी देणारच होते पूर्णाजीला हे फोटो, पण पुन्हा विचार केला मी की त्यांना जर मी फोटो द्यायला गेले तर त्या म्हणतील ना की तू का परत देतेयस तुझे फोटो लहानपणीचे, मग मी त्यांना काय उत्तर देऊ? तसं पण ते आपल्या घरातल्याच मुलीचे फोटो आहे ना, मग राहू द्या की माझ्याजवळ. मला काही त्रास होत नाही या फोटोमुळे." अर्जुन म्हणतो, "नक्की ना सायली?" सायली म्हणते, "हो नक्की. माझी तर नजर हटत नाही या तन्वीच्या फोटोवरनं. मी ठेवू का हे फोटो माझ्याकडे?" त्यावर अर्जुन म्हणतो, "काय गं बायको, अशी क्यूट स्माईल केल्यावर मी तुला नाही म्हणणार का? तसंही म्हटलंय की बायकोने काही मागितल्यावर नवऱ्याने नाही म्हणायचं नसतं. राहू दे तुझ्याकडे हे फोटो." सायलीला आता अर्जुन ते फोटो परत देतो. सायली खुश होऊन म्हणते, थँक्यू सो मच अहो, आणि अर्जुनला मिठी मारते. अर्जुन आता मनात विचार करतो, बरं होईल, सायलीलाही बरं वाटतंय आणि पूर्णाजीला पण बरं वाटतंय या फोटोने, तर मग काय हरकत आहे. आणि सायली मनात विचार करते, बरं झालं यांनी मला हे फोटो माझ्याकडे ठेवू दिलेत. कधी कधी ना मला त्या तन्वीचा हेवाच वाटतो. पूर्णाजीचा श्वास आहे ही तन्वी, आणि पूर्णाजीचा श्वास मला होता आलं तर किती चांगलं ना, असं ती मनात विचार करत असते. आणि मग अर्जुन म्हणतो, सायली उद्या आपल्याला गायण्याकडे जायचं आहे बरं का, आणि हो आत्तापासनं प्रत्येक व्हिजिटला मी तुझ्या सोबत असणार आहे, जिथे आई तिथे बाबा. सायली म्हणते, डॉक्टरांनी काय सांगितलंय की शरीरात जे जे बदल होतात ना आईच्या, ते सगळे बाबांनी अनुभवायला हवे. अर्जुन म्हणतो, चल आता आराम कर. सायली म्हणते, अहो तुम्ही येण्याच्या आधी ना मी पडणारच होते, पण माझं डोकं दुखतंय, मी बाम लावणार होते डोक्याला. अर्जुन आता तिचं वाक्य पूर्ण होऊच देत नाही आणि म्हणतो, काय तू पण सायली, आधी सांगायचं ना डोकं दुखतंय, बस बरं खाली. पटकन त्याने कपाटातनं बामची बाटली काढली आहे आणि सायलीच्या डोक्याला तो बाम लावून देत असतो. सायली आता हसून म्हणते, काय बाई असं काय करता हो तुम्ही? अर्जुन म्हणतो, बस ग जरा. आणि तो आता सायलीच्या डोक्याची छान मालिश करून देतो. त्यामुळे सायलीला छान वाटतं आणि झोप येते. अर्जुन तिला विचारत असतो, बरं वाटतंय ना आता बायको? ती म्हणते, हो बरं वाटतंय. आता बघा सकाळी सकाळी रविराज आणि प्रतिमा आत्या आल्या ते म्हणतात, अरे अभिनंदन प्रताप, अभिनंदन कल्पना आजी, अभिनंदन प्रताप आजोबा. सगळे आता स्माईल करतात. प्रतिमा आत्या पटकन पेढ्याचा बॉक्स आणतात आणि म्हणतात, तोंड गोड करा बरं तुम्ही सगळ्यांनी आधी. प्रतापराव म्हणतात, अरे काल तुम्हाला बातमी कळली तर लगेच याल असं वाटलं होतं. रविराज म्हणतात, अरे प्रताप, प्रतिमा निघाली होती यायला, पण मी कोकणात गेलो होतो माझ्या एका क्लायंटकडे. मीच तिला म्हटलं की आपण एकत्र जाऊ, त्यामुळे तिला थांबावं लागलं रे माझ्यासाठी. तेवढ्यात आता अर्जुन आलाय. अर्जुनला बघता क्षणी रविराज म्हणतात, अभिनंदन ज्युनियर, आता तुला पण ज्युनियर येणार रे. अर्जुन म्हणतो, हो रे काका. आणि आता प्रतिमा त्या पटकन मिठी मारतात सायलीला आणि म्हणतात, अभिनंदन तुझं सायली, गोड बातमी दिलीस ग बाळा. सायलीला आता त्या अभिनंदन म्हणतात आणि अर्जुन म्हणतो, सिनियर आणि आत्या तुम्ही थांबा हां, आम्ही जरा जाऊन येतो डॉक्टरांकडे. मग प्रतिमा आत्या म्हणतात, जा पोरांनो, आणि रेग्युलर चेकअप करायचे बरं का सायली आता. अर्जुन म्हणतो, आलोच हां आत्या. असं म्हणून ते दोघं निघून गेलेत. मग रविराज म्हणतात, प्रतिमा चल आपण पूर्णाईला भेटून येऊयात. मग प्रतिमा आत्या आणि रविराज पूर्णाजीला भेटायला जातात. आणि आता मध्ये हा वेगळा सीन घेतला बरं का त्यांनी मंडळी. अस्मिता, प्रतापराव आणि कल्पनाताई तिथे बसलेले असतात हॉलमध्ये. तर अस्मिता सहज तिचा फोन हातात घेते. तर तिला बाळाचं ते झोका असतो ना, म्हणजे गार्डनमध्ये फिरवायचा वगैरे, असं ते काय म्हणतात आता मला आठवत नाही एक्झॅक्टली ते शब्द. अस्मिता ते बघते ऑनलाईन आणि कल्पनाताईंना दाखवते आणि म्हणते, मम्मा
हे बघ किती छान आहे, घ्यायचं का आपण? स्क्रोलर म्हणते अस्मिता त्याला आणि म्हणते, "मम्मा छान आहे ना हे, घेऊयात का माझ्या बाळासाठी?" कल्पना ते म्हणतात, "घे ना बेटा, तुला एखादी गोष्ट आवडली आणि ती तू घेतली नाही, असं कधी झालं का?" अस्मिता आता लगेच पेमेंट डन करायला जाते ते परचेस करून. पण तिच्या लक्षात येतं, की पेमेंट तिच्या डिक्लाइन आहे ना, म्हणजे तिचं बँकेच्या ॲक्टिव्हिटी बंद केल्या होत्या ना प्रतापरावांनी सचिनमुळे. ते पेमेंट तिचं डिक्लाइन होतं आणि आता तिला थोडंसं असं कसं तरी होतं बरं का. ती विचार करते, "अरे गड्या! बाबांनी ते माझं अकाउंट बंद केलं होतं ना. डॅडच्या डोक्यातून गेलं असेल ते अकाउंट ॲक्टिव्हेट करणं. एक काम करते, मी ना आता कॅश ऑन डिलिव्हरीच मागवते." असं म्हणून ती पुन्हा विचार करते, पैसे देण्याआधी डॅडला ते अकाउंट फ्रीज करायला सांगू का विषय न काढलेला बरा? आता बऱ्याच प्रश्न तिच्या डोक्यात घोळतायत. पण बघा आता पुढे पण त्यांनी हा सीन कंटिन्यू केलाय. पण तत्पूर्वी सचिन आणि महिपतच्या वकिलाचा सीन दाखवलाय. सचिनला आता वकिलाशी बोलताना चैतन्य बघतो. सचिन विचारत असतो वकिलाला, "आज हिअरिंग आहे महिपतची, सगळं व्यवस्थित?" वकिलाला विचारतो, "तो पेपर घेतले ना? काही इश्यूज नकोय?" वकील म्हणत असतो, "हो, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे." तेवढ्यात चैतन्य आलाय तिथे. चैतन्य बघतो की सचिन कुठल्यातरी वकिलासोबत आहे. चैतन्याने तेव्हाच ओळखलं सचिनला. सचिनने मास्क लावलेला असून सुद्धा. हां, हां, हां. ऑब्व्हियसली कोणी पण ओळखेलच. इकडे अस्मिताने ते स्क्रोलर मागवलं बरं का. आता तो माणूस म्हणतो, "मॅडम पेमेंट द्या ना." अस्मिता आता पर्स उघडते तर बघते तर काय, तिच्याकडे फक्त ₹1000च असतात आणि खरेदी मात्र ₹1000च्या वर. काही पण दाखवलं प्रेक्षकांनो. अस्मिताने खात्री करायला हवी होती ना खरेदी करण्यापूर्वी. पण तिला ते लक्षात राहिलं नसावं कदाचित. आता ती त्या डिलिव्हरी बॉयला म्हणते, "अरे ना ते कॅश ना कमी आहे जरा माझ्याकडे आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी रेंज नाही आहे इथे. ही वस्तू तुम्ही घेऊन जा." आता तो माणूस अस्मिताला म्हणतो, "काय मॅडम, तुमच्याकडे पैसे नव्हते तर कशाला शॉपिंग केली मग?" आता अस्मिता सॉरी म्हणते आणि घरात निघून जाते. इकडे अर्जुन आणि सायली हा प्रकार बघतात बरं का लांबून, पण त्यांना कळत नाही. जेव्हा डिलिव्हरी बॉय जात असतो तेव्हा अर्जुन थांबवतो त्याला आणि विचारतो, "काय चाललं होतं तिकडे?" मग तो माणूस म्हणतो, "बघा ना, त्या बाईने ना हा स्क्रोलर मागवला आणि आता म्हणते की पैसे नाहीये. पैसे नव्हते तर कशाला मागवले हिने डिलिव्हरी? बघा ना केवढा मोठा बंगला आहे, पण त्या बाईकडे पैसे नाहीये." आता तो माणूस ती घेऊन जातो डिलिव्हरी. अर्जुन आणि सायली आता एकमेकांमध्ये बोलायला लागतात. सायली म्हणते, "अहो, अस्मिताकडे बाळाच्या खरेदीसाठी पैसे नाहीयेत. तिने आपल्याकडे मागायला हवे होते ना?" अर्जुन म्हणतो, "अगं, तिला ऑकवर्ड वाटलं असेल." सायली म्हणते, "अहो, पण हे चुकीचं आहे ना. मुळात तिने आपल्याकडे मागणं हा विचार तिच्या मनात का आला नाही? आपलंच दुर्लक्ष होतंय का? अस्मिताला काही हवं असेल तर ते तिला आपण न बघता द्यायला हवं." आता सायली पटकन अर्जुनला म्हणते, "तुम्ही तोच विचार करताय ना जो मी करते?" अर्जुन म्हणतो, "होय, एक्झॅक्टली." आता ऑब्व्हियसली अर्जुन आणि सायली ते स्क्रोलर का काय जे हवं होतं अस्मिताला ते तिला घेऊन देणारच. अस्मिता आता खोलीत येते आणि विचार करायला लागते, "अरे देवा, माझ्याकडे पैसे नाहीयेत. माझ्या बाळाच्या नशिबात चांगल्या गोष्टी नाहीच आहेत का? मी काय करू आता? माझ्या बाळाचं पुढे काय होणार?" असं तिच्या मनात बरेच विचार येत असतात. तेवढ्यात बाळ रडायला लागतं आणि आता अस्मिताला त्याचं डायपर बदलायचं असतं. त्याने शू केलेली असते. अस्मिता डायपर काढते कपाटातनं आणि बघते तर काय, त्यात एकच डायपर शिल्लक असतं. आता ती विचार करते, "अरे देवा, डायपर पण संपत आलेत बाळाचे. पण हे सगळं किती महाग आहे. मी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी डॅडकडे किती दिवस पैसे मागू? मी तर त्यांच्या जीवावरच जगत आलेत आतापर्यंत. पण मला काहीतरी करायला हवं. आता माझी सोय मीच करायला हवी." असा विचार अस्मिताला आता स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. चांगली गोष्ट आहे मंडळी ही सुद्धा. इकडे आता सचिन त्या महिपतच्या वकिलाला भेटतोय, बोलतोय. हे सगळं चैतन्याने लांबून पाहिलंय. चैतन्य जरा जवळ जाऊन आडोसा घेतो बरं का आणि विचार करतो, "सचिन हा देशमाने वकिलासोबत काय बोलतोय?" असं म्हणून आता तो जरा आडून ऐकत असतो बरं का. सचिन सांगत असतो त्या वकिलाला, "काहीही करा पण महिपत शिखरेला आज जेलमधनं महिपतला सोडवा. काहीही झालं तरी असं वाटू देऊ नका की तुम्ही त्यांची बाजू घेत नाही." असं तो काहीतरी वकिलाशी बोलत असतो. मग हे चैतन्याला ऐकू येतं. चैतन्य विचार करतो, "बापरे! सचिन महिपतला सोडवण्यासाठी धडपड करतोय. हे सगळं अर्जुनच्या कानावर घातलंच पाहिजे." चैतन्याच्या खरं तर पायाखालची जमीन सरकली आहे की सचिनला महिपतला सोडवायची काय गरज आहे खरं तर मंडळी. असे बरेच प्रश्न चैतन्याच्या डोक्यात येऊ शकतात. आता हा शेवटचा सीन मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अप्रतिम सीन आहे. नक्की बघा, ऐका. आता पूर्णाजी म्हणत असतात, "तन्वीसोबत लहानपणी लपाछपी करणं म्हणजे संकटच होतं माझ्यासाठी. बाई एक दिवस ती मागच्या अंगणात झाडामागे लपली आणि सापडेच ना मला. मी घरभर पाहिलं. संध्याकाळ झाली, डास चावायला लागले. तेव्हा तन्वी रडत घरात आली." आणि पूर्णाजी सायलीला म्हणतात, "आठवतं का गं तन्वी?" प्रतापराव म्हणतात, "अगं
तिला कुठे आठवतंय? ती जेमतेम 2.5 वर्षाची असेल तेव्हा. पूर्णाजी म्हणतात, "हो बाई, खरंच." सायलीला आता मळमळत असतं बरं का. मग कल्पनाताई म्हणतात, "काय झालं सायली? पुन्हा मळमळत आहे का?" मग लगेच सायली म्हणते, "हो." मग पूर्णाजी म्हणतात, "मळमळते तुला? काय गं, काय होतंय? काय होतंय तन्वी?" मग लगेच अस्मिता म्हणते, "अगं, ते काय ना पूर्णाजी, मठ्ठा जरा आंबट आहे ना, म्हणून तिला त्रास होत असेल." हे सगळेजण मठ्ठा पीत असतात बरं का. पूर्णाजी म्हणते, "अगं ए तन्वी, अगं तुझ्या गळ्यातलं लॉकेट कुठे गेलं?" ते प्रिया घालून मिरवत होती ना, ते लॉकेट बरं का मंडळी. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, "पूर्णाई, ते लॉकेट ना माझ्याकडे आहे." पूर्णाजी म्हणतात, "का?" "ते तन्वी तर नेहमी गळ्यात घालायची ना, तिच्याच गळ्यात असायचं. मला आठवत नाही तिने कधी काढलेलं." मग लगेच कल्पनाताई म्हणतात, "नाही, काय झालं माहिती का? त्या लॉकेटची कडी तुटली होती, म्हणून तन्वीने ते माझ्याकडे दिलं होतं. मी आणलंय ते लावून, पण द्यायचंच राहिलं हो माझ्याकडनं." मग आता पूर्णाजी म्हणतात, "दे ना मग तिला लगेच." "नाही, ते लॉकेट तिच्याच गळ्यात हवं बरं का." कल्पनाताई म्हणतात, "हो पूर्णाई, देते हं." आता विमलला आवाज देतात त्या आणि म्हणतात, "विमल, जा बरं माझ्या खोलीत लॉकेट आहे त्या ड्रॉवरमध्ये आण गं." विमल आता लॉकेट आणायलाच जाते बरं का मंडळी. आता बघा, पूर्णाजी सांगत असतात, "अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते लॉकेट आणलं होतं. तुम्ही सगळ्यांनी त्याचं ऑक्शन केलंत." आणि मग आता पूर्णाजी ती आठवण सांगत असतात लॉकेटची लहानपणीची. आणि या सायलीसमोर अगदी अख्खाच्या अख्खा सीन उभा राहिला आहे बरं का. लहानपणी अर्जुनने सायलीला ते लॉकेट कसं घातलं हे सायलीला पूर्ण तंतोतंत आठवतं. सायली आता डोळे मिटते आणि तो सगळा सीन आठवते लहानपणीचा. पूर्णाजीचं बोलणं म्यूट केलंय. सायलीला आता ते आठवतं की अर्जुनचा वाढदिवस असतो. सायली त्याला ऑक्शन करते. त्याला ऑक्शन हा शब्द म्हणता येत नसतो. ते सगळं सीन ती आठवते आणि ते लॉकेटही अगदी क्लिअरली आठवलंय बरं का सायलीला मंडळी. सायली आता ते सगळं आठवून आठवून बोलत असते या सगळ्यांची डोळे लावून. सायली म्हणते, "नेहमीप्रमाणे अर्जुनला ऑक्शन हा शब्द उच्चारता येत नव्हता. सगळे त्याची मस्करी करत होते, हसत होते त्याला. मला हे सगळं बघून गंमतच वाटत होती. मामीने जेव्हा त्याचं ऑक्शन करायला घेतलं ना, तेव्हा त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. मग मीच त्याचं ऑक्शन केलं." सायली ॲज अ तन्वी म्हणून बोलते बरं का मंडळी. सायली पुढे ती आठवण सांगत असते की पूर्णाजीने स्वतःच्या हाताने अर्जुनच्या गळ्यात ते लॉकेट घातलं आणि मला ते लॉकेट खूप आवडलं होतं. अगदी बघताक्षणीच मी इशारा करून अर्जुनला सांगत होते की ते लॉकेट तुला खूप छान दिसतंय हं अर्जुन. मी हट्टाने सांगत होते की ते लॉकेट मला हवंय, मला हवंय. अर्जुन माझ्याकडे बघून हसत होता. आणि अचानकपणे पूर्णाजी म्हणतात, "हो ग तन्वी, मला पण हे सगळं आठवतंय." आणि हे सगळेजण या दोघींकडे बघतच राहतात आणि विशेषतः सायलीकडे. सायलीने अचानकपणे ती आठवण एवढी तंतोतंत कशी काय सांगितली? खरं तर सायलीचा आणि तन्वीचा काही संबंध नाही असं सुभेदारांना वाटतंय, म्हणून ते आश्चर्याने तिच्याकडे बघताय. मंडळी, आजचा हा एपिसोड संपला बरं का इथेच. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की चैतन्याने सांगितलंय अर्जुनला येऊन की या सचिनने मैपतला सोडवलं आणि मैपतची कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली आहे त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे. आता अर्जुनला टेन्शन आलंय. अर्जुन म्हणतोय, "आता मैपत सुटल्यावर काय काय करेल काही सांगता येत नाही." आणि सायलीला आता पुन्हा तेच भास व्हायला लागतात. सायली विचार करायला लागते की तन्वीचा आणि माझा एवढा जवळचा संबंध काय आहे? मला असं का वाटतं की तिचा आणि माझा संबंध आहे आणि या लॉकेटला तर मी आधी स्पर्श केला नाही, तरी हे लॉकेट मला जवळचं का वाटतंय? थोडक्यात सांगायचं तर ज्याची त्याची वस्तू ज्याच्या त्याच्याकडे आली. म्हणजे ते लॉकेट खरं तन्वीचं होतं ना, ते तन्वीकडे आलंय बरं का मंडळी. आता मैपतराव सुटल्यावर काय करतील सांगता येत नाही. ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का मंडळी. मैपत खरंच चांगला झालाय का खोटं खोटं वागत होता? चांगलं वागणं आहे, जेलमधनं सुटायचं होतं म्हणून चांगलं वागत होता? येणाऱ्या भागात कळेलच. आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, लग्नानंतरचा एपिसोड रिव्ह्यू आज दिलाय बरं का. आणि आजपासून रेग्युलर रुटीन आपलं सुरू होणार आहे. बाईचा आशीर्वाद 1 तारखेपासून देते हं मंडळी. चला तर आजचा एपिसोड आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या हं स्वतःची. धन्यवाद.